हरे कृष्ण. तर आज आपण जाणून घेऊया चातुर्मास म्हणजे नेमकं काय बरं. असं म्हटलेलं आहे की भगवंत विष्णू भगवंत, विशेष करून क्षीरोदकशाही विष्णू भगवंत हे 4 महिन्यासाठी किंवा आपण 4 मासासाठी विश्रांती घेतात किंवा ते शयन करतात. आणि भगवंत शयन करतात म्हणजे भगवंत झोपतात. पण भगवंताचं जे झोपणं आहे ते साधारण झोपणं नाहीये. कारण आपण झोपतो ती झोप ही तमोगुणातली असते. भगवान जेव्हा झोपतात त्या झोपेला झोप हा शब्द वापरत नाहीत मुळात. त्या झोपेला म्हणतात योग निद्रा. कारण भगवंत झोपलेले असून पण त्या जागे असतात, अशी त्यांची झोप असते. आपण झोपलो तर झोपलं, संपलं आपलं. पण भगवान जेव्हा झोपतात तेव्हा ते विशेष करून डोळे मिटलेले असले तरी सुद्धा आपल्या भक्तांचं ध्यान करतात. विशेष करून अशा भक्तांचं ध्यान करतात जे जाणून घेतात की भगवान झोपलेले असले तर ते जागे आहेत. आणि त्या काळामध्ये जे कोणी भक्ती करतात त्या भक्तीचं जे फळ आहे भगवंत खूप अधिक मात्रांनी देतात, जास्त प्रमाणात ते फळ देतात. आणि म्हणून भगवंत हे 4 महिन्यासाठी विश्रांती जरी घेत असले, ज्याला चातुर्मास असं आपण म्हणतो, तरी सुद्धा भगवंत हे जागे असतात आणि भगवंत पाहत असतात आपल्या भक्ताची भक्ती. आणि म्हणून आपण हे जाणून घेऊया की त्या 4 महिन्यामध्ये असं काय आपण करायला हवं आणि काय करू नये हे आपण जाणून घेऊया. आधी बघूया आपण त्या 4 महिन्यात करायचं काय बरं नेमकं. तर एवढंच आधी सांगितल्याप्रमाणे भगवंताची आपण भक्ती करायची, विठ्ठलाची श्रीकृष्णाची भक्ती गंभीरतेने करायची. ध्यानपूर्वक आपण भगवंताचं नामस्मरण करायचं. विशेष करून कलियुगामध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण महामंत्र हा कलियुगात विशेष मंत्र आहे. त्याचा आपण अधिकाधिक संख्या विशेष करून कमीत कमी 16 वेळा आपण जप करावा. सर्वांनी ते करू शकतो. त्याशिवाय भगवंत भागवतम आणि त्याशिवाय कृष्णाचं चरित्र जे प्रभुपादांनी कृष्ण बुकमध्ये दिलेलं आहे त्याचं वाचन अध्ययन आपण करावं. आणि 4 महिन्यामध्ये 4 गोष्टी वर्ज्य करायच्या. आणि मी विशेष करून आपल्याला सांगेन की 4 महिन्यामध्ये कुठल्या तारखा आहेत आणि आपण त्या महिन्यात काय वर्ज्य करायला हवं आपण जाणून घेऊया. तर 21 जुलैपासून ते 18 ऑगस्ट या काळामध्ये आपल्याला हिरव्या पालेभाज्या वर्ज्य करायच्या आहेत. आता मग कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या पालेभाज्यामध्ये ते तर मसाल्याचे पदार्थ ते घेऊ शकतो. आणि 19 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या काळामध्ये दही वर्ज्य करायचं आपल्याला. आणि त्यानंतर 18 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर या काळामध्ये दूध वर्ज्य करायचं आहे. आणि जो शेवटचा महिना आहे 17 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळामध्ये आपल्याला उडीद डाळ वर्ज्य करायची. अशा 4 महिन्यामध्ये 4 गोष्टी वर्ज्य करायचं कारण पण आहे कारण 4ही गोष्टी सर्वांना हव्याशा वाटतात, आवडतात. आणि आपण भगवंतासाठी त्याग करण्याची भावना निर्माण व्हावी आपल्यामध्ये. म्हणून शास्त्रामध्ये 4 गोष्टी त्या 4 काळामध्ये वर्ज्य करायला सांगितलेल्या आहेत. आणि या 4 महिन्याच्या या काळामध्ये ज्या गोष्टी वर्ज्य करायला सांगितल्या त्या आरोग्याच्या दृष्टीने पण हितकारक नसतात. म्हणून पण आरोग्याचं कारण आहे, आध्यात्मिक कारण आहे. आणि भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आपण हळूहळू त्यागाची भावना, आपण कसं होतं भौतिक जगात असताना की आपण माझं म्हणून आपण स्वीकार करतो सगळ्या गोष्टी, पण हळूहळू आपली त्यागाची भावना येणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी प्रयत्न म्हणून आपण फार मोठा प्रयत्न नाही, 4 महिने 4 गोष्टी सोडणं म्हणजे फार मोठं गोष्ट नाही करत. तरी म्हणे एक सुरुवात म्हणून आपण हळूहळू या गोष्टी त्या त्या महिन्यात वर्ज्य करायच्या आणि भगवंत स्मरण चिंतन अधिक करायचंय. आणि अशा केलं या चातुर्मासामध्ये सुरुवातीलाच जे आषाढी एकादशीलाच भगवंत काय करतात, शयनी एकादशी म्हणजे शयन करतात भगवंत. आणि त्याच्यानंतर काही जण आषाढी एकादशी पासून सुरू करतात चातुर्मास, काही जण जी गुरुपौर्णिमा झाली गुरुपौर्णिमेपासून सुरू करतात. आणि नंतर जी कार्तिक एकादशी म्हणतो आपण, मोठी एकादशी, ज्याला आपण उत्थान देवोत्थान म्हणजे भगवंत उठतात. शयनी एकादशीला भगवंत झोपतात किंवा योगनिद्रेमध्ये जातात. आणि कार्तिक एकादशी आहे त्याला देवोत्थान एकादशी म्हणतात. त्या दिवशी भगवंत जागे होतात, उठतात आणि पाहतात या 4 महिन्याच्या काळामध्ये कोण कोण कशी भक्ती केली, त्यानुसार त्यांना इतर वेळेला जी भक्ती तीच केलेली भक्ती चातुर्मासामध्ये मात्र त्याचा अधिक खूप पटीनं फळ भगवंत देतात. कारण भगवंत बघतात मी जागा असताना तरी भक्ती करत होतेच,
पण मी झोपल्यावर सुद्धा भक्ती करतात. आणि बरेच जण वेगळा संकल्प घेतात 4 महिने काळामध्ये की ब्रह्ममुहूर्तावर इस्कॉनचं मंदिर असेल तर मंगळातील जाणं आहे, भक्तांच्या सानिध्यामध्ये जप करणं आहे, विशिष्ट ग्रंथांचं अध्ययन, विशिष्ट श्लोकांचं पठण आहे, वेगळं स्तुती आहे भागवतामध्ये त्याचं पठण आहे. अशा अनेक गोष्टी भक्त करतात आणि विशेष करून या 4 महिन्यामध्येच फार मोठे मोठे विशेष सण पण येतात. गोकुळाष्टमी आहे, पुन्हा दिवाळी दसरा आहेच आहे, कार्तिक मास आहे, भीष्म पंचक आहे, त्याच्यामध्ये असे बरेच खूप सुंदर सुंदर उत्सव या 4 महिन्याच्या काळात येतात. आणि म्हणून संपूर्ण वर्षभरामध्ये 4 महिन्याचा जो कालावधी फार विशेष समजला जातो आणि आपल्याला फार मोठी सोड संधी आहे. तर आपण आता सुरू करूया या 4 महिन्यात चातुर्मासाचा विशेष म्हणजे भक्तियुक्त आचरण करण्यासाठी. हरे कृष्ण.